कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशू, हा भाऊ, काय रे, का जागा आहे? झोपलं नाहीस? हा नाही, मी झोपतोच आहे। 2 मिनिटं आपण बोलू शकतो का? बोला ना। अशू, मला माहिती आहे की तू निर्णय घेतलायस। तू जो निर्णय घेतलायस तो जर तुला योग्य वाटत असेल आणि तू जर त्यावर ठाम असशील तर तो निर्णय बदलण्याचा मी प्रयत्न करणार नाहीये। फक्त मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे। तू हा निर्णय का घेतलास? पप्पा, आतापर्यंत प्रेमामुळेच मी सगळे निर्णय घेतले, पडती बाजू घेतली, पण आता बस झाला। प्रेम हे खूप असं क्लीन असतं ना। हा, मग माझ्या वाटचं प्रेम मला मिळालं पाहिजे, इतकीच माझी इच्छा आहे आणि ते मिळायलाच पाहिजे। यात मी कुठे चुकते असं नाही वाटत मला। पण आशूचं नाहीये का माझ्यावर प्रेम? नाही, तुम्हाला जसं वाटतं तसं काहीच नाही भाऊ। म्हणजे तुझं शिवावर प्रेम नाहीये? नाही, आणि हा विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय। मान्य केलं तुझं शिवावर प्रेम नाही, पण मग जिच्याशी लग्न करायचं ठरवलं, म्हणजे नेहाशी लग्न करायचं ठरवलंयस, तिच्यावर तरी तुझं प्रेम आहे का? मैत्रीण आहे माझी, हुशार आहे। नाही, प्रेम प्रेम नेहा सोबत आयुष्य काढायचं ठरवलंयस ना तू? मग तू नेहा सोबत आयुष्य काढायचं ठरवलंयस ते तिच्यावरच्या प्रेमापोटी का शिवावरच्या रागापोटी? आतापर्यंत माझ्यावरच्या रागापोटी तो कसाही वागला, वाटेल ते बोलला, मला घरातनं बाहेर काढलं, पण आता बस झालं ना पप्पा। हे बघा, त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळली पाहिजे। आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की खरं कधी लपून राहत नाही, ते कधी ना कधी बाहेर येतच। हो, शिवावर माझा राग आहेच आणि कोणापासून काही लपून राहिलं नाही ना आता, पण त्यामुळे हा निर्णय नाही घेतलाय मी। मग का घेतलास? कारण मला नेहा योग्य जोडीदार वाटते। ठीक आहे, मग एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा राहीन। पण आशू, तू घेतलेला हा निर्णय इतर कुठल्या भावनेच्या आहारी जाऊन जर घेतला असेल ना, तर एकदा नाही 10दा याचा विचार कर। येतो मी। गुड नाईट। गुड नाईट। मला हजारदा कोणी विचारलं ना तरी माझं उत्तर एकच असणार आहे पप्पा, की माझं आशूवर प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर असलेलं प्रेम त्याने कबूल नसलं केलं ना तरी मला त्याच्या डोळ्यात दिसलंय आणि मला ते कबूल करून घ्यायचंय। आणि या सगळ्यात माझ्याबरोबर कोणी नसलं ना तरी मला चालेल, फक्त तुम्ही माझ्या सोबत पाहिजे, हीच गोष्ट खूप महत्वाची आहे। आशू, आशू, हे आशू, उठतो का? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। उठा आता, किती वाजले? ऑफिसला जायचंय ना, चल। जायचं ऑफिसला। अरे उठ, उठतो। छान नाश्ता केलाय तुझ्यासाठी, तुला आवडतात तसे पोहे केले, शेंगदाणे घालून, साजूक तुपातला शिरा केलाय। चला। तू का करतेस एवढं सगळं? मग काय झालं, पण करू दे की मला।
एकदा तुझं लग्न झालं की अशी संधी कुठे मिळणार आहे? मला खात्री आहे नेहा एकदा आली आहे घरात की सगळे लाड ती पुरवणार आहे तुझे. मला काही काळजी करायची गरज नाही मग. आशू, एक बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं बोल ना. थँक्यू. आता काय झालं? खरंच म्हणजे तू जो निर्णय घेतलास ना तो मला खूप आनंद झाला. अगदी योग्य निर्णय घेतलास आशू तू. मला असं वाटलं की मी जो विचार करत होते तोच विचार आता तूही केलास. स्वतःच्या भल्याचा विचार. आणि मुख्य म्हणजे आई म्हणून मी कुठे चुकत नव्हते हे तुझ्या निर्णयाने सिद्ध झालं. आई मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मी ना हा निर्णय घेतला काल. मी बोललो तुमच्याशी आणि मग मी भाऊंशी बोललो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे सगळं. एक मिनिट. भाऊंना शिवाबद्दल खूप आत्मीयता वाटते त्यामुळे ते त्याच उद्देशाने सांगणार तुला. पण आता तू तुझा निर्णय घ्यायला सक्षम आहेस. तुझ्या निर्णयावर तू ठाम राहा. हा कधी कधी असं वाटू शकतं की निर्णय घेतलाय तो योग्य आहे ना, आपण पडताळून बघतो. पण आपण तो निर्णय का घेतला ह्याचा विचार करायचा. आत्मविश्वास ठेवायचा. आता घेतलायस ना निर्णय मग ठाम राहा त्याच्यावर. आशू, आज मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतोय. तुला पण माहितीये तुझी किती ओढाताण होत होती ह्यात. त्यामुळे आयुष्य शांततेने घालवायचं तर असाच कुठला तरी मार्ग निवडायला हवा ना जो तू निवडलास. त्यामुळे आता किंतु परंतु ते सगळं नको आपल्याला. बरं चला, खूप काम आहेत आणि वेळ कमी आहे बाबा. ये तयार होऊन ये, नाश्ता करायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.